सायली विमलताईबरोबर लगेचच किचनमध्ये येते आणि सगळं स्वयंपाक परत करण्याचं बोलते. ती विमलताईला म्हणते, तुम्ही बटाटे उकडवायला घ्या, मी मसाले भाताचं बघते. इकडे अर्जुन आणि चैतन्य कॅफेमध्ये येतात, ज्या कॅफेमध्ये तन्वी साक्षीला भेटत असेल. त्यामुळे ते तिकडे येऊन तन्वीचा फोटो सगळ्यांना दाखवत असतात. तिकडचा मॅनेजरला दाखवून विचारत असतात की 2 वर्षापूर्वी ही मुलगी इकडे यायची का? तेव्हा तो मॅनेजर म्हणतो, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला नाही आठवत आणि नाही म्हणून. अर्जुन आणि चैतन्य तिकडून जात असतात. तेव्हा त्यांना एक वेटर थांबवतो. तो मगासपासून अर्जुन आणि चैतन्याला बघत असतो आणि तो फोटोही बघतो प्रियाचा. तो म्हणतो, मी यांना ओळखतो. अर्जुन म्हणतो, कसा? तुला कशी आठवते ही? तेव्हा तो म्हणतो, मीच ह्यांना एकदा कॉफी सर्व केलेली आणि यांनी मला थोबाडीत मारलेली, कारण कॉफी थंड आहे म्हणून सांगून. त्यामुळे मी ह्यांना चांगलंच ओळखतो. अर्जुन त्या वेटरला घेऊन मॅनेजरपाशी जातो आणि मॅनेजरला सांगतो की या वेटरला बरोबर आठवते ती, त्यामुळे मला 2 वर्षापूर्वीचं फुटेज हवं आहे, बघायचं आहे. तो मॅनेजर पण लगेच म्हणतो, ठीक आहे, चला माझ्याबरोबर. आणि तो अर्जुन आणि चैतन्याला एका रूममध्ये घेऊन जातो. दुसरीकडे इकडे घरी भराभर स्वयंपाक करत असतात विमल आणि सायली, कारण सायलीने अर्धा तासाचीच वेळ मागून घेतलेली असते म्हणून. दुसरीकडे मॅनेजर चैतन्य आणि अर्जुनला त्या रूममध्ये घेऊन येतो आणि CCTV फुटेज दाखवत असतो 2 वर्षापूर्वीचं. मॅनेजर उठतो आणि त्याच्या जागेवर अर्जुन बसतो आणि बघतो, तिथे त्या फुटेजमध्ये त्याला प्रिया दिसते कॅफेमध्ये बसलेली, आणि तिला भेटणारी एक मुलगी पण दिसते. आधी पाठमोरी असते, मग तिचा चेहरा दिसतो आणि ती साक्षीच असते. त्यामुळे आता चैतन्याने अर्जुनला हे कळलं आहे की 2 वर्षापूर्वी, म्हणजेच या खुनाच्या आधीपासून प्रिया आणि साक्षी एकमेकींना ओळखत आहेत. आणि आता काय, अर्जुनला मिळालं जे हवं आहे त्याला. आता तो हे प्रूफ करू शकतो की हिनी, म्हणजेच प्रियाने मुद्दामून ती साक्षीच्या बाजूने दिली आहे, कारण ती तिची मैत्रीण आहे. आणि प्रिया साक्षी महिपतबरोबर आधीपासूनच या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होती. ती त्यांना आधीपासूनच ओळखत होती. म्हणजे आता प्रिया ही लटकली आहे या केसमध्ये. घरी मसाले भात, पुऱ्या, बटाट्याची भाजी या सगळ्या तयारीमध्ये सायली आणि विमलताई गुंतलेल्या असतात. त्या फटाफट तयार करतात आणि सगळं बाहेर घेऊन येतात. आणि त्यांची माफी मागते सायली की वेळ झाला आणि माझ्यामुळे तुम्हाला असं ताटकळत बसावं लागलं. भराभर ती प्लेट्स त्या सगळ्यांच्या समोर मांडते आणि विमलताई आणि सायली त्या सगळ्यांना अन्न वाढते. पण ह्यात कल्पनाला आणि पूर्णाजीला असं वाटत नाही आहे का, हे इतक्या वेळ ताटकळत बसतील, त्यांचंही नाव खराब होणार आहे, तर सायलीला विमलला मदत करावी कल्पनाने. पण नाही, तिकडेच मठ्ठासारखे सगळेजण उभे असतात. इथे सायली आणि विमलताई त्या सगळ्यांना वाढते आणि सायली त्यांना म्हणते की आता तुमच्यासमोरच मी हे ताजं अन्न बनवलं आहे, मला माफ करा जे झालं आहे त्याबद्दल. आणि आता राग विसरून आनंदाने जेवा. ते सगळेजणच सायलीची तारीफ करतात, खूप छान अन्न बनवलं आहे. आणि अन्नपूर्णा मॅडमलाही सांगतात की तुमची सून खूपच गुणी आहे. हे ऐकून तन्वीला राग येतो. त्या सगळ्यांमधली एक मुलगी ते ब्लँकेट ओपन करते. आता का ओपन करते, तर हे परत आळ यायला पाहिजे आणि परत सायली आणि तन्वीमध्ये जुंपली पाहिजे म्हणून. ती म्हणते हे तर ब्लँकेट फाटलेलं आहे. आणि सगळेजणच परत सायलीला बोल लावायला सुरुवात करतात. पहिलं तर प्रियाच, की तू अशी कशी ब्लँकेट आणली आहेस. सायली म्हणते, मी तुमच्यासमोरच उच्च दर्जाची ब्लँकेट मागवलेली. पण तन्वी, पूर्णाजी, कल्पना सगळेजणच तिला बोल लावायला सुरुवात करतात, तिला खरी खोटी ऐकवतात. सायलीला तन्वीचा संशय येतो. ती म्हणते हे सगळं तन्वीचंच काम नाही ना, आणि तो विचार करत असते. तेवढ्यातच सायली म्हणते, मला हिच्या रूममध्ये जाऊन बघायला हवं, हिने लपवली असेल. म्हणून ती पूर्णाजीला म्हणते, मी जरा आलेच, ब्लँकेट बघून आले, कुठेतरी ठेवले असतील. म्हणून ती तन्वीच्या खोलीमध्ये येते आणि चेक करते, कपाट, ड्रॉवर सगळं चेक करते, पण तिला काही मिळत नाही. मग ती हा विचार करते की तिने अशा ठिकाणी ठेवले असतील जिथे कोणाला मिळू नयेत, आणि अशी ठिकाण म्हणजे स्टोर रूम. आणि सायली स्टोरूमच्या दिशेने जाते. इकडे बाहेर तन्वीची नाटकं सुरू असतात की मी किती चांगली सून आहे बघा ना. आणि ती पूर्णाजीला सांगते, मी लवकर ब्लँकेट मागवू का, मला एक दुकान माहिती आहे. म्हणून ती आणि अश्विन तिकडे फोन करायला जातात. आणि दुसरीकडे सायली स्टोरूममध्ये येते आणि सगळीकडे शोधत असते. एका ठिकाणी खूप सारं सामान पडलेलं असतं एका कपाटाच्या पुढे. ते हटवून ती बघते तर तिकडे ब्लँकेट्सच्या पिशव्या दिसतात. सायली त्या पिशव्या घेते आणि बाहेर येते. इथे तन्वीचा फोन लागण्याच्या आधीच सायली ते ब्लँकेट्स घेऊन येते आणि म्हणते, हे मी मागवलेले ब्लँकेट्स आहे. आणि विमल तिला मदत करते. सायली पूर्णाजीला म्हणते की तुम्ही आता हे ब्लँकेट्स द्या. आणि सायली त्या लोकांना म्हणते, हे सगळे ब्लँकेट्स खाली ठेवा आणि हे नवीन जे ब्लँकेट्स मी मागवलेले ते घ्या.
आणि ती पूर्णा आजीला एक एक करून सायली ब्लँकेट देत असते आणि पूर्णा आजी परत ते ब्लँकेटचं वाटप करते. हे बघून परत तन्वीला राग येतो आणि ती मनात म्हणते ही सगळ्या गोष्टींवर मात कशी करते. आता शेवटचं ते काचेचं प्रकरण राहिलं आहे. ती म्हणते आता तर बरोबर होईल आणि सगळे ब्लँकेट्स पूर्णा आजी त्या गरिबांना वाटते आणि विमलताई आधीचे सगळे ब्लँकेट्स घेऊन बाजूला ठेवते जे फाटलेले असतात. इथे सगळेजणच खुश होतात आणि सगळेजण जायला निघतात. तेवढ्यातच एका माणसाच्या पायाला काच लागते आणि तन्वीला जे हवं ते मिळतं. ती आता खुश होते. तो एकदम ओरडतो, अगं आई गं लागलंय. आणि सगळेजण येऊन बघतात तर तिकडे त्याच्या पायाला काच लागलेली असते आणि खूपच खोलवर जाते, त्यामुळे ती जखम पण खूप खोल असते. तिकडे सायली धावत येते आणि म्हणते ही काच इकडे कशी पडली, मी तर व्यवस्थित साफ केली होती. तेवढ्यात मूर्ख कल्पना, ही कोणीतरी मुद्दामच केले असेल असं बोलते. सायली त्या माणसाला खुर्चीवर बसवते आणि त्याची काच काढते आणि म्हणते विमलताईला की ही जखम खूप खोलवर झाली आहे, त्यामुळे पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन या. इथे कल्पना म्हणत असते मुद्दामून हे सगळं कोणीतरी केलेलं आहे. आणि सायली तिकडे काच भरायला येते तेव्हा ती काच बघते आणि तिला कळतं की हे कोणी केलं असेल. ती तन्वीच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते तन्वी ही काच नीट बघ, कारण तन्वी तिच्यावर आरोप करत असते. तेव्हा तन्वी म्हणते काय बघायचं आहे यात. तेव्हा ती म्हणते हा तोच ग्लास आहे ज्यामधनं तू मीठ पाणी साखर घेत होतीस, जे विमलताईंनी तुला दिलेलं. 5 ग्लास टेबलावर आहेत आणि हा 6वा जो तुझ्या हातात होता. आणि एकदम सगळेजण बघायला लागतात आणि तन्वी पण खूप घाबरते. इथे ती म्हणते की असं काही नाही आहे, तू खोटं बोलतीयस. तेव्हा मग सायली सांगते मग तुझ्या हाताला जखम कशी झाली, तुझ्या हाताला काच कशी लागली. आणि एकदम अश्विन तिचा हात बघतो तर खरंच काच लागलेली असते. सगळेजणच बघत असतात. सायली तिच्यावर आरोप करते. हे बघून तन्वी आपला बचाव करायला सुरुवात करते आणि म्हणते अरे हो मी ना हे पाणी पीत पीत तिकडे गेलेली आणि मला ना एकदम पोटात कळ आली, दुखायला लागलं आणि म्हणूनच तो ग्लास तिकडे पडला. मी काय मुद्दामून केलं नाही आहे. पूर्णा आजी कल्पना आई. कल्पना लगेच तिला म्हणते अगं मग काच पडलेली तर मग विमलला सांगायचं ना उचलायला. पूर्णा आजी आणि कल्पना आता गप्प. ना आता हे सायलीच्या हातनं झालं असतं तर बोंबाबोंब केली असती. जेव्हा इथे तन्वी बोंबाबोंब करत होती तेव्हा तिला गप्प करू शकले नव्हते आणि आता तिच्यामुळे झालं तर गप्पा बसतात. काय मूर्ख लोक आहेत. इकडे बरोबर तन्वी फसते आणि मग सायली तन्वीला म्हणते मला माहिती आहे तुला हे लागलेलं बघणार नाही, म्हणून तू ये आणि त्यांच्या पायाला औषध लाव. तेव्हा तन्वी रागाने येऊन सायलीकडे बघत असते. तेव्हा सायली म्हणते मला माहिती आहे की तुला परोपकाराची खूपच हौस आहे, त्यामुळे हे तूच करणार. आणि इथे तन्वी मनात म्हणत असते शी मला या लोकांच्या पायाला हात लावायचा नाही आहे, पण तिच्याकडे काही दुसरं ऑप्शन नसतं. पूर्णा आजी आणि कल्पना अश्विनसमोर हे सगळं दाखवायलाच लागतं, म्हणून ती ते करते आणि रागाने सायलीकडे बघत असते. सगळं झाल्यानंतर पूर्णा आजी आणि कल्पना एकमेकींना इशारा करतात आणि कल्पना अश्विन आणि तन्वीला तिकडे बोलवतात. ते दोघंजण येतात. तेवढ्यातच अर्जुन पण तिकडे येतो आणि तो पण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या विशेष देत असतो. तेवढ्यातच सायली जी टेबलाच्या इकडे उभी असते ती अर्जुनला बोलवते. इकडे अश्विन म्हणतो आई तू का बोलवलं आहेस आम्हाला. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुम्ही दोघंजणं बसा. आणि कल्पना तन्वीला हळद कुंकू लावते आणि आज गुढीपाडव्याचं सुनेला गिफ्ट द्यायचं असतं म्हणून ती एक दागिना देते सोन्याचा. आणि इथे तन्वी ओपन करून बघते आणि लगेचच विचारते किती तोळ्याचा आहे. आणि कल्पना म्हणते 3.5 आणि एकदम बघायला लागते. पूर्णाजी आणि कल्पनाला जराही संशय येत नाही. ही गिफ्ट दिलं आहे हे बघण्यापेक्षा किती तोळ्याचं आहे किती जड आहे हे बघते. तेवढ्यातच अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो तुमची मोठी सून तर इकडे तिला काय गिफ्ट देणार आहेत. त्या दोघीजणी गप्पा असतात. तेव्हा तो म्हणतो वा पूर्णाजी तू कधीच कोणावर अन्याय केला नाहीस आणि आज तू तुझ्याच मोठ्या सुनेवर अन्याय करतेस. इकडे तन्वी सुरू होते हो मला हे मिळालं म्हणून सायलीला वाईट वाटतं आहे. माझा आनंद कधीच मला मिळवू देत नाहीत हे लोक. आणि इथे तन्वी सगळी आपली नाटकं सुरू करते. तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी अर्जुनला बोलत असतात आधीच तुमचा खोटारडेपणा त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरनं कळलं आहे. कितींदा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घेऊन बसणार आहेत माहीत नाही. इकडे सायली पण मूर्ख अर्जुनला गप्प करत असते. पण अर्जुन बोलतो की आज नाही बोललो तर कधी बोलणार. हे असंच करत असतात आणि तुम्हाला वाटत नाही तुमच्या मोठ्या सुनेला काही द्यायला पाहिजे सणावाराचं. आणि पूर्णा आजींनी तर कधीच कोणावर अन्याय केला नाही, मग आता स्वतःच्याच घरात स्वतःच्या मोठ्या नातसुनेबरोबर अन्याय करते आहे. इथे अश्विन पण अर्जुनला बोलत असतो की तू मुद्दामून हे सगळं करतोस आणि दरवेळेला तूच बोलत असतो, कोणाला दुसऱ्याला बोलायला देतच नाही. आणि तन्वी या सगळ्यामध्ये आग लावण्याचं काम तर करतच असते. इकडे मूर्ख अश्विन पूर्णा आजी आणि कल्पना ह्यांना काही कळत नाही आहे. किती दिवस या लोकांचा मूर्खपणा दाखवत राहणार आहेत हेच माहीत नाही.